एकदा रमेश जिगिरा सरांचा आवाज थँक यू सो मच. हॅलो तर पुन्हा एकदा सर्व क्रिकेट क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. स्पर्धा आपण अप्रतिम पाहतोय. श्रीमलंग ट्रॉफी 20-25 आणि अगदी थाटामध्ये या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं ही स्पर्धा पार पाडत असताना आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. कोलेगाव बी वर्सेस देवेन 11 जय हनुमान चिंचवली एकामेकांसोबत झुंज लढवतील. टॉस जिंकला देवेन 11 जय हनुमान चिंचवली टीमनं प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन स्वीकारला. बॅटिंग साठी आमंत्रित केले आहे. कोलेगाव या टीमला काय जबरदस्त खेळ मागील मॅच मध्ये कोलेगाव या टीमनं दाखवला आणि अखेर विजय त्यानं त्या मॅच मध्ये प्राप्त केला. चला जास्त वेळ न घेता सलामीची जोडी आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. चला आपण सलामीची जोडी लगेच पाठवायची मैदानाच्या आतमध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका. या स्पर्धेचं मुख्य आकर्षण आपण बघू शकाल. मालिकावीरसाठी एलईडी टीव्ही, तदनंतर उत्कृष्ट फलंदाजासाठी कूलर असेल, उत्कृष्ट गोलंदाजासाठी कूलर असेल आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी सुद्धा कूलर असेल. आणि या स्पर्धेचे मुख्य आकर्षण आपण व्यासपीठासमोर बघू शकाल. या समसमत्या ट्रॉफीज आपण पाहतो. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करतो. दोन ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल. जगदीश दुधकर सर आपण पाहतोय, तदनंतर अतुल म्हात्रे यांना आपण पाहतोय आउटफील्ड अंपायर. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. ओमकार पाटील आणि विश्वास पाटील. ओमकारला आपण मागील मॅच मध्ये पाहिलं, मॅच विनिंग नॉक आपण त्याच्या बॅटमधनं पाहिला. तब्बल 42 धावेची मॅरेथॉन इनिंग त्यानं साकारली आणि आपल्या टीमला विजय प्राप्त करून दिला. तो पुन्हा एकदा सलामीसाठी आलाय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज. P1 चं षटक. विशालचा वापर केलाय. सर्कल पाबंदी बाहेर फक्त 2 फिल्डर. फील्ड रचना आपण बघू शकाल. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट गली, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, डीप मध्ये लॉंग ऑफ लेग फिल्डर पाहतो. त्याच्यानंतर शॉर्ट लॉंग ऑन, त्याच्यानंतर डीप काऊ कॉर्नर, डीप आणि त्याच्यानंतर शॉर्ट मध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग आपण पाहतो, शॉर्ट फाईन लेग. अशी फील्ड रचना आपण पाहतोय. पहिला चेंडू गेम ऑन, लेट्स प्ले. उडवला बॉल, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदारी षटकार. आगाज केला ओमकारनं. मागील इनिंग जिथनं संपवली तिथनच मात्र आता इथे सुरुवात केली आहे. काय जबरदस्त बॅटिंग होते. पहिल्या बॉल वरती षटकारानं आगाज केलाय. यावेळेस लेटकट केलाय. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर तैनात. बॉलची अडवणूक झाली आहे. धाव घेण्याचं धाडस इथे दाखवू शकले नाहीये. डॉट बॉल आलाय षटकारानंतर. क्विक कमबॅक आपण पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती. यावेळेस लांबून फिरवला हा बॉल. चांगला चेंडू. ओव्हरपीच बॉल साठी रेडी होता फलंदाज, मात्र ते पाहिलं विशालनं आणि हा बॉल थोडीशी लेंथ मागे खेचली आणि डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी.
4 षटकांची मॅच आहे. P1 चं षटक, एक षटक फक्त आपण सर्कल पाबंदी पाहणार आहोत. पुन्हा एकदा शॉट प्लेन, बॉल हव्यामध्ये, झेलची संधी, देवा आलाय, मिस्टेक होणार नाहीये. पहिला धक्का, ओमकार बॅक टू पवेलियन, बिग विकेट डाऊन. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाला. इनेट नंबर 3 सौरभ आला. या टीमचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. हीच तर ओळख आहे जय हनुमान देवेन 11 जय हनुमान चिंचवलीचे. पहिल्या बॉल वरती जरी षटकार आला तरी मात्र जबरदस्त कमबॅक केला गोलंदाज विशालना. पहिलाच बॉल विचिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. इथे प्लेड ऑन, फलंदाज होईल बाद. हिट विकेटच्या माध्यमातून परतावं लागेल सौरभला. अजून एक धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हरेश, काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. फक्त एक षटक सर्कल पाबंदीचं होतं आणि त्या षटकामध्ये काय जबरदस्त कमबॅक गोलंदाज विशालनं केलं देवेन 11 जय हनुमान चिंचवलीसाठी. पहिल्या बॉलवरती षटकाराला असं वाटलं हा षटक भरपूर मोठं होईल, मात्र तसं घडू दिलं नाहीये. गोलंदाज विशालनं काय कमबॅक केलाय. आणि याच दरम्यान आपण बघू शकाल ओमसाई एमटीसी चे आमचे रोशन फराड इथे दाखल होत आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष सहर्ष स्वागत. इथे एका षटकाचा खेळ संपला. दापलकावरती टोटल आपण बघू शकाल 2 गडी बाद 7 डीजे. पाहतोय त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे कव्हर केली जाते. ओमसाई एमटीसी चे फाउंडर रोशन फराड आणि सागर फराड A1 जोडी. बघा आयोजकांवरती असलेलं प्रेम सातत्याने आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलंय आणि दोघांचं इथे करूया स्वागत. पहिल्या ओव्हर मध्ये दमदार खेळ दाखवला चिंचवली या टीमना. दुसरे षटक मार्गस्थावरती गोलंदाजी मार्कवरती ओमकार सज्ज झालाय. हा बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला. लेट स्पिन आपण पाहतो. डॉट बॉलची सांगता. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत, अप्रतिम गोलंदाजी. देवाला आपण पाहतोय प्रत्येकी बॉल वरती कान मंत्र देत असताना देवानं फिल्डिंग देखील खूप चांगली केली आहे या स्पर्धेमध्ये. पहिल्या मॅच मध्ये देखील त्यानं उंच झेप घेत असताना षटकार वाचवला होता. तोच देवा आपण बघतो डीप मिड विकेटला तैनात आहे. चांगला फटका, अप्रतिम स्ट्रोक. देवा येतो, मिस्टेक होणार नाहीये. एक सफल क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ओळख आहे. फुलरलेनचा हा बॉल व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. चुकीच्या बॉल वरती सुद्धा मोठा फटका आला नाहीये टीम कोलेगाव साठी. फुलरलेनचे बॉल जेव्हा जेव्हा मैदानावरती फेकले जातात तेव्हा तेव्हा मोठे फटके घेण्याचा प्रयत्न फलंदाज करत असतात, मात्र तसं घडलं नाहीये. आणखीन एकदा स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. दापलकावरती टोटल 9 ऑन अ बोर्ड.
यावेळेस चांगला फटका पुन्हा एकदा फटक्यामध्ये ताकद नाहीये देवा डीप मध्ये येत आहेत त्याच्या अवाक्याच्या बाहेर बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे चौकार बाळबंद हा दमदार फटका आपण पाहिला चौकार आला फिल्डर कडनं मिस्टेक झाली बॉल पडल्यानंतर त्याच्या डोक्यावरनं फ्लाय झाला तर देवा भरपूर दूर राहिले आणि या 4 धावा आल्या पुन्हा एकदा बॅटची काढा शॉर्ट टर्नमेंटला बीट केला आउटफील्ड फास्ट आहे बॅक साइडला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक दमदार शानदार चौकार अपलकावरती टोटल 17 दुसरं षटक मार्गस्थावरती 4 षटकांची मॅच आहे आता ओमकार वरती हल्ले चढवले जात आहेत चांगला बॉल पुन्हा एकदा बॅक साइडला हा बॉल शॉर्ट फाईन लेगला बीट केलाय तिथे आउटफील्ड फास्ट आहे बॉल जाईल सीमा रेषेबाहेर सलगचा येणारा तिसरा दमदार चौकार ड्रिंक्स ब्रेक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय चला ड्रिंक्स ट्रॉली बाहेर यायचंय 2 षटकांचा खेळ संपला दापलकावरती टोटल आपण पाहतोय 21-21 गोलंदाजी मार्क वरती किरण आलाय किरणचा वापर केला तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती तो सज्ज झाला कॉम्बॉक्स एंड कडनं स्ट्रायकर वरती फलंदाज आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी किरण सुद्धा दाखवली पहिल्याच बॉल वरती त्यानं देखील सफलता प्राप्त केली आहे अप्रतिम गोलंदाजीचा नजारा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो नवीन फलंदाज भूषण पाटील आला ऑन स्ट्राइक असेल हा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण प्राप्त करतो अप्रतिम गोलंदाजी याच्यासाठी तर जाणला जातो किरण मात्रे सातत्याने व्हेरिएशन त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय स्लोअर वन चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन देखील आपण सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहतोय बॉल फिरवण्याची ताकद आहे क्षमता या गोलंदाजामध्ये आणि तेच कृत्य आपण या बॉल वरती पाहिलं डॉट बॉल आला यावेळेस ओव्हर पिच होता लॉक केलाय बॉलला फेकून दिलाय डीप लॉंगॉनच्या डोक्याच्या बाहेर दमदारी तर चला मॅच बॉल आला
तर याच दरम्यान आपण बघू शकाल आमचे मान्यवर सन्माननीय कानाशेठ म्हात्रे यांचं शुभागमन या पण व्यासपीठावरती आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा आघातीमध्ये परिवर्तन, बॉल वळवलाय, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वलन प्राप्त करतोय. आणखीन एक डॉट बॉल, अप्रतिम गोलंदाजी. बॉल पडल्यानंतर स्पिन प्राप्त करतोय. मी आधीच उल्लेख केला किरणकडे बॉल वळवण्याची क्षमता भरपूर आहे आणि बॉल पडल्यानंतर भरपूर वलन प्राप्त केला. डॉट बॉल आला. चांगला फटका समोरच्या दिशेनं आपण पाहतोय. फिल्डर येत आहेत, बॉलची अडवणूक, 100% एफर्ट दिलाय. अप्रतिम कामगिरी. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपण पाहिला फिल्डर तैनात होता, त्यांना मात्र जवळपास मिड विकेट पर्यंत झेप घेतली आणि या बॉलला अडवलंय. या बॉल वरती आल्या फक्त दोन ने धावफलक पुढे जाईल. 29 आकड्यावरती. इथे रनअप मध्ये अडथळा आला. एक षटकार वगळता या ओव्हर मध्ये आतापर्यंत खूप चांगली कामगिरी किरणनं केली आहे. जरी षटकार आला मात्र अद्यापर्यंत विचार जर केला कमीत कमी धावा त्यानं खर्च केल्यात. फक्त 8 धावा आतापर्यंत त्यानं खर्च केल्यात. आणखीन एक बॉल वळवलाय, अप्रतिम चेंडू पडल्यानंतर स्पिन प्राप्त करतोय. आणखीन एक डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धापलकावरती टोटल 29. चौथे षटक मार्गस्थावरती गोलंदाजी मार्क वरती शिवाजीचा वापर केला. अनुभव भरपूर आहे गोलंदाजाकडे. सातत्यानं चिंचवली टीम साठी पहिलं षटक त्यांना हाताळलं, मात्र यावेळी चौथ्या षटकामध्ये आला. अप्रतिम चेंडू डॉट बॉल. बॉल पडल्यानंतर टेकऑफ झाला, उचली प्राप्त केली आहे. अनुभवाचा पूर्णपणे वापर शिवाजीकडनं केला जातो. डॉट बॉल आला. शिवाजीनं देखील डॉट बॉल न सुरुवात केली आहे. काय कामगिरी या मॅच मध्ये टीम चिंचवलीची आपण पाहतो. आणखीन एक डॉट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी होतीये. बॉल पडल्यानंतर अतिशय वळण प्राप्त करतायत. फलंदाजांना पूर्णपणे चकवा देतोय हा बॉल. आणखीन एक येतोय मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावली गेली आहे 30 आकड्यावरती. इथं जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. 4 बॉल शिल्लक आहे. इथे पुढे सरसावले, टर्न साठी खेळले. यावेळेस येईल फक्त सिंगल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 31 आकड्यावरती. अनुभव भरपूर या गोलंदाजाकडे. आधीच पाहिलं, सॉरी 30 ऑन अ बोर्ड, 30 ऑन अ बोर्ड. 30 धावा धावफलकावरती. आणखीन एक चांगला बॉल. फिल्डर येत आहे. चांगली फिल्डिंग. एकच धावाली या बॉल वरती. दुसरी धावेचा प्रयत्न आणि इथे फलंदाज होईल बाद. विकेट सॅक्रिफाईस केली मैदानाच्या आतमध्ये. हरेशला आपण पाहतोय आपली विकेट सॅक्रिफाईस केली आहे. भरपूर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये तो खेळला आणि त्यानं मात्र इथे विकेट सॅक्रिफाईस केली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 31 या आकड्यावरती. स्लॉगरचं षटक आपण पाहतो आणि स्लॉगरच्या षटकामध्ये स्लॉग हिट इथे पाहायला मिळत नाहीयेत.
कारण फलंदाज जास्तीत जास्त या ओव्हर मध्ये मोठे फटके घेण्याचा प्रयत्न करतायत. मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं गोलंदाज एक अनुभवी आहे आणि त्या अनुभवाचा वापर तो सातत्यानं करतोय. यावेळेस बॅटची काढा होती कीपर कडनं झाली आहे मिस्टेक. मात्र या बॉल वरती एकही धाव आली नाहीये. ही जमेची बाजू आहे टीम चिंचवलीच्या बाजूने डॉट बॉल आला. देवेन 11 जय हनुमान चिंचवली राजेश म्हात्रे यांचा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ते देखील मॅचला भरपूर एन्जॉय करतायत. यावेळेस पुढे सरसावलाय बॉलला फेकून दिलाय डीप कॉर्नरच्या डोक्यावरनं जाईल बॉल बाउंड्री बाहेर. दमदारी शेवट गोड. सत्राचा खेळ संपला. दापलकावरती टोटल आपण पाहतोय 37 धावा दापलकावरती आणि जिंकण्यासाठी तब्बल 38 धावेची गरज. हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक. सत्राचा खेळ संपला. दापलकावरती टोटल 37 आणि जिंकण्यासाठी 38 धावेची गरज. उत्तरार्ध कसा असेल हे ऐकूया मायक्रोफोन वरती. याच विभागातील एक दमदार आवाज रमेश गिरे यांना धन्यवाद. थँक्यू. पहिला सत्र मात्र संपला गेलाय. टोटल पहिल्या आपण धावपटलावरती धावा लागला गेल्या 38 लक्ष ठेवलंय. चांगला सामना मात्र पाहायला मिळेल प्रेक्षकांना आणि चांगला सामना रंगेल. पाहतो आपण दोन्ही संघ मात्र एकाच ताकदीचे पाहतोय. चला स्पीड अप करायचंय. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला लगेचच एंटर करायचे. क्षेत्ररक्षण आपण लगेचच लावून घ्यायचं आहे. सलामी जोडी पाठवायची आहे. चिंचवली संघ थोडासा स्पीड अप करा आपण. देवेन 11 जय हनुमान चिंचवली संघ पाहतो आपण. चांगला फॉर्म मध्ये पहिलाही सामना मात्र चांगला आणि याही मॅच मध्ये पाहिलं आपण गोलंदाजी चांगली राहिली आहे. आणि त्यानंतर आता बनवायच्या टोटल पाहतो आपण 38 धावा. 38 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. तेवढ्याच ताकदीचा पाहत आहे. गोलंदाजी मात्र चांगली पाहतो आपण. चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवायची आपण. पहिला गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्ग वरती पाहतो आपण. सौरभचा वापर केला गेलाय. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. उमेश आणि त्याच्या सोबतीला पाहतो आपण योगेश. ही सलामी जोडी पाहतो आपण. थोडासा स्पीडअप करायचा आपण. पाहतो आपण 4 षटकांचा सामना. 4 षटकामध्ये तब्बल 38 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. स्ट्राइक एंडला सज्ज झालाय फलंदाज योगेश. पंचांचा ग्रेट सिग्नल. 38 धावेचा पटलान करायचा आहे. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज सौरभ. राईट मोर द विकेट.
ओहो फिरवलाय 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 आणि बॅटची सुद्धा कडा. ओहो तुन्ना तुन्ना गेंद कहा गई मुन्ना. गेंद गई कीपर के हाथ में. लौटना पड़ेगा बाय. पहिली गेंद पे म्हटलं जातो ना पहिला गडी घरात पहिला हादरा. पहिली 7.5 स्टेप बनवते अपशगन. पहिला लपडा पाठीमागा. बॅक टू द गाव. ओहो चुडिया चुप गए खेत में. शून्याचा भोपला फोडत असताना मैदानाच्या बाहेर जातोय फलंदाज. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण देवा स्ट्राइक एंडला सज्ज झालाय. ओ यावेळेस मात्र पुन्हा एकदा झेलची संधी. स्वतः गोलंदाज पाहतो गोलंदाज. ओहो चांगला जजमेंट. तू चल मैं आया. लागोपाठचा हा दुसरा झटका. ओहो छा गए गुरु छा गए. काय गोलंदाजी केली आहे. काय गोलंदाजी केली आहे. 2 चेंडूवरती 2 विकेट आणि तीही पहिल्या षटकामध्ये. वाह काय गोलंदाजी. दमदार गोलंदाजी पाहतो. चिकटी गोलंदाजी कंजूस गोलंदाजी पाहतो मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण संदेश. संदेश मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा सज्ज झालाय. सौरभ पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हॅट्रिक प्रस्तावित करेल का हा प्रश्न पडला आता. हो हो चांगला चांगला क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर निश्चित विकेट. हॅट्रिक झालीच ती मैदानाच्या आतमध्ये. काय वा गोलंदाजी. दमदार गोलंदाजी. काय सांगायचंय नको. पुरीनवर तकड्याच्या मागे नका लागू. लय चिकट्या बॉलर आहे गडी. कंजूस गोलंदाजी पुन्हा एकदा तयार. हो फसवा चेंडू टाकलाय. बॅटची कडा आणि या ठिकाणी मात्र विकेट किपरला चकमा. चेंडू जाईल नॉन स्टॉप. सावकार का तर ओपन झाले. पहा 38 सभेचं पाटलान करायचंय. 4 धावा लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो फिरवलाय फिरवलाय फिरवलाय. पूर्ण फिरवूनच टाकलाय फलंदाजाला. काय गोलंदाजी. काय गोलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये आज सौरभने. 38 धाबीचं पाटलान करायचंय. 38 धाबीचं पाटलान करत असताना टोटल पाहत आपण 4 धाबा लागल्या गेल्या. त्या स्कोरवरती 2 गड्याच्या मोबदल्यात. अजूनही विचार केला या षटकाचे चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. काय गोलंदाजी केली आहे. फक्त 4 धाबा खर्च केल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. जेलची शक्यता. कदाचित जेल सोडलाय का मॅच. हा प्रश्न पडलाय. आता प्रश्न पडलाय. फलंदाज जीवनदान मिळत असताना फलंदाज संदेश फलंदाजाला. पहिल्या षटकाचा वादविकेट संपला गेलाय. धावपटलावरती टोटल धाबा पाहतोय फक्त ना फक्त 4 धाबा. चला स्पीडअप करायचा आहे. टीम मीटिंग नको यावरती लक्ष असू द्या. विनंती असेल आपल्याला. टाइम पूर्णपणे अलर्ट असेल. थोडासा फास्टली केलायचंय आपण. पहिल्या षटकाचा वादविकेट संपला गेलाय. टोटल पहिले आपण 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता समीकरणचा विचार केला. 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडू मध्ये बनवायच्या तब्बल 34 धावा आणि 34 धावा कंपल्सरी बनवायच्या. चांगली गोलंदाजी पाहतो आपण अद्याप करत असताना. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज पाहतो. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती सुभाषचा वापर केला गेला. स्ट्राइक एंडला फलंदाज सज्ज झालाय. उमेश चला थोडासा फिल्डिंग डिपार्टमेंट लवकरच लावा. आपण थोडासा फास्टली खेळायचा. समीकरणचा विचार केला. 18 मध्ये बनवायच्या 34 धाबा कंपल्सरी बनवायच्या. यावरती लक्ष असू द्या. पुन्हा एकदा तयार झालाय गोलंदाज. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज सुभाष. ओहो चपराक शॉट. चाबूक शॉट. चेंडू आउट ऑफ द पार. माइट इट
मोजून मापून मारलेला षटकार. हो हो छा गए गुरु, तुन्ना तुन्ना गेंद गई कहा मुन्ना, गेंद गई तारामंडल. छे होने के लिए उमेश. बाबा 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 बेकार घुमायला गाड्याना. पुन्हा एकदा तयार. राईट मोर विकेट. हो बुंद्यात बुंद्यात टाकलाय. काय सांगायचंय गड्या नको. पुढचा दरवाजा उघडा ठेवला ना पाठीमागून चोरी झाली. उमेश बॅक टू द आउट. काय गोलंदाजी, काय गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये सुभाषला पाहतो आपण. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला, त्यानंतर मात्र काय कमबॅकिंग गोलंदाजी. ज्या उमेशने षटकार मारला होता त्या उमेशच्या मात्र दांड्या वाकवल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. जयेश डावकरी हाताचा फलंदाज पाहतो आपण. आणि नेहमी नेहमी डावकरी हाताचा फलंदाज आला ना तो थोडासा गोलंदाजाला हा प्रश्न पडतोय, चेंडू फेकायचा कुठे. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये काय डिपार्टमेंट चेंजेस करत असताना पाहतो आपण. जयेश पाहतो स्ट्राइक एंडला. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती सुभाष. स्ट्राइक एंडला सज्ज झालाय जयेश. हो चांगला चेंडू, चांगला चेंडू, फिरवला चेंडू. जयेशला मात्र पूर्णपणे फिरवून टाकलाय चेंडूने. डॉट चेंडूची सांगता. जेवढी जेवढी तुम्ही डॉट चेंडू केला ना तेवढा मात्र सामना फसेल. डॉट चेंडू कमी खेळावा लागतील. सिंगल डबल ना मात्र सामना पुढे नेवावा लागेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय सुभाष. हो यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा उंच उडालाय क्षेत्ररक्षण. जवळपास चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोका पुढे सरक लागलाय, जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती. अजूनही समीकरणचा विचार केला. 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 चेंडू मध्ये बनवायच्या 26 धावा. या 26 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा सज्ज झालाय सुभाष. हो यावेळेस काय फटका, चपराक शॉट पाहतो आपण. चेंडू जाईल सीमा पार. एकदा सज्ज, पुन्हा एकदा सज्ज पाहतो आपण. हो या वेळेस काय घडते मैदानाच्या आतमध्ये. हो तुन्ना तुन्ना गेंद कहा गई मुन्ना, गेंद लगी दंडे लगे. परतावा लागेल जयेशला. बॅक टू द आउट. तुन्ना गेंदबाज ने भाई दिल नहीं चुराया, कलेजा डायरेक्ट खींच लिया है. काय गोलंदाजी, काय गोलंदाजी. वा मैदानाच्या आत मध्ये पाहिलं आपण. 2 षटकाचा वादविकेत संपला गेला. टोटल स्कोर जाऊन पोहोचला 16 आकड्यावरती. आता 12 चेंडू मध्ये बनवायचे तब्बल 12 चेंडू आणि 22 धावेची गरज.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती पाहतो आपण. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज भूषणचा वापर केला गेला मैदानाच्या आतमध्ये. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पुन्हा एकदा सज्ज झालाय फलंदाज स्ट्राइक एंडला. संदेश स्ट्राइक एंडला सज्ज झालाय. 12 मध्ये बनवायच्यात 22 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो शॉट ऑफ लेनचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न हलक्याशा हाताने कट केलाय. चेंडू थोडासा पंबल पाहतो आपण. एक धाव तर वेगाने पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न नसेल. फक्त ना फक्त सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती. 17चा खतरा बाई किसकेले बनेगा. पहिला जाईल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राइक एंडला फलंदाज. तुषारला पाहतो आपण. मोठे फटके मारावे. हो चांगला चेंडू. या वेळेस मात्र विकेट किपरच्या माध्यमातून या चुका आणि म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. पहा गोलंदाजाने चांगला चेंडू टाकला होता विकेट किपरच्या माध्यमातून या चुका आणि तोपर्यंत मात्र या 2 धावा कंप्लीट 22च्या स्वरूपामध्ये. धावा कशाही होत आता धावा येणे गरजेचं आहे. 2 धावेच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला 19 या आकड्यावरती. 38 धावेचा पाठलान करायचं आहे. 38 धावेचा पाठलान करत असताना 19 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज. गोलंदाजी मार्क होते. हो शॉट ऑफ लेनचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. वाह चिडिया चुप गए खेत में भाई. परतावा लागेल फलंदाजाला. काय गोलंदाजी. वाह विशाल मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. 5 जबाबदारी मात्र घ्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. एखादं खेळाडू मात्र जबाबदारी घ्यावीच आहे. 38 धावेचं पाठलान करत असताना पाहतो मैदानाच्या आतमध्ये चांगली झुंज लढत असताना मैदानाच्या आतमध्ये. उसटणे संघाचा संगण आहे का आपण आला असाल तर लगेचच रिपोर्टिंग करायची आहे नाणेफेकीसाठी. काय सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. चांगला पुन्हा एकदा डावखुरी हाताचा फलंदाज सज्ज झालाय. विशालला पाहता आपण. टोटल पहिला आपण 38 धावेचं पाठलान करायचं आहे. 38 धावेचं पाठलान करत असताना टोटल पहिला आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्या 19 धावा. अजूनही मात्र समीकरणचा विचार केला तर 9 चेंडू मध्ये 19 धावेची गरज. पुन्हा एकदा झेलची शक्यता. चेंडू पर्यंत पोहोचेल का हा प्रश्न पडला. हो चांगला जजमेंट आणि काय झेल मात्र टिपलाय. वाह तू चल मैं आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण चिंचवली टीमची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. एखाद्या खेळाडूला मात्र जबाबदारी घ्यावी लागेल. जबाबदारी मात्र खांद्यावरती घ्यावी लागेल. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. शिवाजी मात्रे पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. काय गोलंदाजी करतोय. 8 बॉल 19 धावेची गरज. ओ टॅपिंग विकेट पाहतो आपण. टॅपिंग करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. चांगला चेंडू पाहतोय पण टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली घेतोय चेंडू. चांगला चेंडू पाहतो आपण. समीकरण पुन्हा एकदा चेंज झालाय. चेंडू शिल्लक असतील 7 आणि बनवायच्यात 19 धावा. फटके मारावा लागतील. ओ या वेळेस मात्र कदाचित थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहिली आपण. वाईट चेंडू. सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. अजूनही समीकरणचा विचार केला 7 मध्ये बनवायच्या 18. या 18 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत चिंचवली संघाला. आता खरी परीक्षा असेल. पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला सज्ज झालाय शिवाजी मात्रे. हो पुन्हा एकदा पाहिला गेला तर कहाणी में ट्विस्ट. कोण नाही कोणचा डाल भात लोणचा. नासका चेंडू नरकातला चेंडू. वाईट चेंडू.
सलगचा हा दुसरा चेंडू खराब फेकलाय गोलंदाजाने. क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या चुक्यांची किंमत मात्र मोजावी लागते. मैदानाच्या आतमध्ये सामना मात्र चांगला रंगत असताना अजूनही विचार केला 7 चेंडू बनवायचे 17 धाबा आणि या 17 धाबा कंपल्सरी बनवायच्या आहेत. हो हो यावेळेस मात्र बॅटची आतली काढा त्यानंतर एष्ट्यांना जाऊन चेंडू आदळतोय शिवाजी मात्र यांना परतावा लागेल. सात गडी गमावल्यात. चला वेलकम उसाटणे संघ. आपला संगणक यायचंय आपण. संकेत पाटील आपण आला असाल तर आमच्या व्यासपीठाकडे लगेचच यायचं आहे तुम्ही. आपण विचार केला ना काय सामना होता. सामना रंगलाय कुठे पहा. काय सामना होता. सामना रंगलाय कुठे. काय घडते मैदानाच्या आतमध्ये. काय समीकरण पाहता आपण. टोटल पाहताय धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात 21 धावा. आता समीकरणचा विचार केला चेंडू शिल्लक आहे 6 मध्ये बनवायच्या तब्बल 17 आणि 17 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती दक्ष या गोलंदाजाचा वापर केलाय. दक्ष वरती भरवसा ठेवलाय. दक्ष वरती स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज झालाय. ओमकारला पाहता आपण. 6 मध्ये 17 बनतील का हा प्रश्न पडला आता. हो चांगला शॉट आपल्यांचा चेंडू हुक केलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एका टप्प्यावरती चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत चांगली फेकी पाहतोय कदाचित आणि हा फलंदाजाला मात्र परतावा लागेल. हो डायरेक्ट हिट केला या ठिकाणी. वाह. आणि हा झटका क्रमांक लागलाय चिंचवली टीमला. हा हटवा. डायरेक्ट हिट केला होता आणि फलंदाजाला परतावा लागले. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज एंटर झालाय किरण. पहा पुन्हा एकदा समीकरण चेंज. पुन्हा एकदा समीकरण चेंज. स्ट्राईक एंडला ओमकारला पाहता आपण. हो यावेळेला चपराक शॉट पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला जजमेंट. आता मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. चिंचवली टीमला लागला हा तब्बल 9वा झटका. टोटल पाहता 2200 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. समीकरणचा विचार केला तर चेंडू शिल्लक आहे 4 आणि 4 मध्ये बनवायच्या तब्बल 16 धावा आणि या 16 धावा कंपल्सरी बनवायच्या. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. बंटी पावशेला पाहता आपण स्ट्रायकिंगला आणि शेवटचा विकेट असलेला या जोडीत मात्र 4 चेंडू मध्ये बनवायच्या 16 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. हो यावेळेस मात्र उडवला चेंडू. झेलची शक्यता. झेल पकडेल का हा प्रश्न पडला. होल निश्चितच. आणि संघ सुद्धा ऑल आउट झालाय. मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी केली आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. दक्ष या गोलंदाजाने काय दमदार गोलंदाजी राहिली आहे. तब्बल 3 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या. हार्ड लक चिंचवली संघ ना. अभिनंदन कोलेगाव. चांगला सामना रंगलाय. चला उसाटणे संघाचा संघनायक संकेत पाटील आपण यायचंय लगेचच.
याच सामन्याचा सामना ठरलाय नो डाऊट. ज्याने फलंदाजी चांगली केली आहे, त्यानंतर गोलंदाजी चांगली केली आहे, भूषण ठरलाय या सामन्याचा सामनावीर. ज्याने दमदार परफॉर्मन्स राहिलाय भूषण ठरलाय. ज्याने चांगली गोलंदाजी केली, 3 विकेट आपल्या नावावरती ठेवल्यात. आदरणीय काना म्हात्रे साहेबांच्या हस्ते मात्र भूषणला या सामन्याचा सामनावीर दिला जाईल. चांगला खेळ राहिलाय भूषणचा. गोलंदाजी करत असताना 3 विकेट आणि फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी केली आहे भूषणने. या सामन्याचा सामनावीर ठरलाय. हॅलो 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 चेक हॅलो चेक. एक थोड्याच वेळात अप्रतिम संगीत आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. जे आवाज आपण ऐकणार आहोत खरड गावाचा आवाज, ऋतिक दादा म्हात्रे यांचा एक अप्रतिम संगीत आपल्या समोर सर्वांसमोर थोड्याच वेळात केलं जाईल सादर.